हाय, हॅलो फ्रेंड्स. आज आपण खूप मस्त अगदी झटपट तयार होईल असं चिकन बघणार आहोत. इथे कोणतंही वाटण वापरलेलं नाही, कांदा टमॅटोचं सुद्धा वाटण वापरलेलं नाही. तरीसुद्धा बघू शकता अगदी छान ग्रेव्हीदार चिकन झालेलं आहे, तेही फक्त 15 ते 20 मिनटामध्ये. बॅचलर असाल किंवा एकटेच बनवत असाल तर खूप सुंदर असं हे चिकनची रेसिपी आहे, नक्कीच ट्राय करू शकता. खूप साध्या सोप्या पद्धतीने कमी मसाल्यांमध्ये चिकन बनवलेलं आहे. तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे. बघू शकता मस्त असं ग्रेव्हीदार चिकन झालेलं आहे, कोणतंही वाटण न वापरता किंवा टॅमॅटोची किंवा कांद्याची प्युरी न वापरता. चला तर मग चिकनची रेसिपी बघू. तर इथे मी 1.5 किलो प्रमाणात चिकन घेतलेलं आहे, ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये एक मोठी वाटी एवढं मी दही घेतलेलं आहे. दही ताजं आहे, जास्त आंबट नाही. तर या पद्धतीने मी हे एक वाटीभर दही घेतलेलं आहे. थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि चवीपुरतं मीठ. तर या पद्धतीने मी थोडीशी हळद टाकून घेतली, चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि आपल्याला जितकं तिखट खात असाल त्या पद्धतीने तुम्ही इथं तिखट वापरू शकता. घरगुती तिखट मसाला आहे, तर इथं मी हे 1.5 टेबलस्पून एवढं तिखट टाकून घेतलेलं आहे. अगदी छोट्या चमच्याने अर्धा चमचा एवढा मी गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि अर्धाच चमचा मी इथं म्हणजे अर्धा टेबलस्पून किंवा टीस्पून एवढा मी इथं चिकन मसाला टाकून घेतलेला आहे. तर एक चमचाभर इथं मी आलं लसूण पेस्ट टाकून घेतलेली आहे. आलं लसूण पेस्ट मी रेडीमेड टाकून घेतलेली आहे, तुम्ही घरी वाटून टाकलात तरीही चालेल. तर हे छान अगदी मिक्स करून घ्यायचं. इथं बघाल तर तुम्ही जास्त मसाल्यांचा सुद्धा वापर केलेला नाही, अगदी मोजके मसाले आहेत आणि जे घरी सहज उपलब्ध असतात. तर हे व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्यायचं, अगदी एकजीव होईल या पद्धतीने. तर मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते. तर या पद्धतीने मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून एक 5 ते 10 मिनटं ह्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे. जोपर्यंत चिकन मॅरिनेट होतं आहे तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया. तर फोडणीसाठी कढई गरम करायला ठेवली आहे, त्याच्यामध्ये थोडंसं एक्स्ट्राच तेल टाकून घेतलं आहे, साधारणतः 3 ते 4 टेबलस्पून एवढं. तर फोडणीसाठी ते मी तेल गरम करून घेतलं आहे. तेल गरम झाल्यानंतर 2 ते 3 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत, 2-4 तमालपत्र, दालचिनीचा तुकडा 1 ते 2, मिरी 7 ते 8 आणि लवंगा 5 ते 6. ह्या पद्धतीने मी खडे मसाले घेतलेले आहेत. तर पहिल्यांदा अगोदर खडे मसाले छान तळून घ्यायचे आणि नंतर कांदा टाकून घ्यायचा. या पद्धतीने कांदा टाकून घेतला, खडे मसाले टाकून घेतले. आता हे छान आपण परतून घ्यायचं आहे. कांदा आणि टमॅटो एक 5 ते 6 मिनटं व्यवस्थित छान परतवला जाईल या पद्धतीने आपण परतून घ्यायचा, जेणेकरून छान तो लाल मऊसूत पडेल. तर बघू शकता कांदा हा छान लालसर असा या पद्धतीने झालेला आहे. तर व्यवस्थित असा हा कांदा तळून झाल्यानंतर इथे मी मूठभर पुदिना घेतलेला आहे, तो बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो आपण ह्या फोडणीमध्ये टाकायचा आहे. पुदिना फोडणीत टाकला ना तर चिकनला अगदी मस्त अशी चव लागते. तर तुम्ही ही फोडणीमध्ये पुदिना टाकून एकदा चिकन नक्की करून पहा, खूप मस्त अशी ही चिकनची चव लागते. तर फोडणीमध्ये पुदिना टाकल्यानंतर 1 मिनिटभर छान परतवून घ्यायचं आणि जे आपण मॅरिनेट करून ठेवलं होतं चिकन, तर ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने मी सर्व चिकन मॅरिनेट करून घेतलेलं हे कढईमध्ये टाकून घेते आणि छान असं हे परतवून घेते. अगदी बॅचलर असाल किंवा एकटे बनवत असाल तरीसुद्धा अशा पद्धतीने चिकन कराल तर खूप मस्त होतं. जास्त मसाल्यांचं टेन्शन नाही, मिक्सर लावा, मसाले वाटा, वाटण घाला, अजिबात टेन्शन नाही. या पद्धतीने तुम्ही हे चिकन बनवून घेऊ शकता. हे चिकन टाकून झाल्यानंतर मस्त असं मिक्स करून घेते, जेणेकरून व्यवस्थित असं तेलामधलं परतवून निघेल.
तर छान परतवून घ्यायचं आणि झाकण ठेवून अजिबात पाणी न घालता झाकण ठेवायचं आणि लो टू मीडियममध्ये, म्हणजे जास्त एकदम बारीक नाही करायचं किंवा एकदम मोठा गॅस नाही ठेवायचा, मध्यम गॅसवरती हे चिकन एक 5 ते 7 मिनटं व्यवस्थित असं शिजू द्यायचं. अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही. 7 मिनटानंतर इथं बघाल तर अगदी छान असं हे चिकन शिजलेलं आहे. गॅस जर तुमचा एकदमच लहान असेल तर एक 10 मिनटं लागतील, तर इथे 7 ते 8 मिनटामध्ये व्यवस्थित असं हे चिकन शिजलेलं आहे. अगदी साईडने ग्रेव्ही बघू शकता, मस्त अशी ग्रेव्ही सुटलेली आहे. इथं आपण कोणताही वाटण वापरलेलं नाही किंवा टॅमॅटोची प्युरी वगैरे काहीच वापरलेलं नाही, तरीसुद्धा मस्त असं दह्याने ग्रेव्हीदार हे चिकन झालेलं आहे. पाणी अजिबात वापरायचं नाही. पाणी न वापरता अशा पद्धतीने चिकन शिजलं जातं. चिकनला जास्त शिजायला टाईम लागत नाही. ग्रेव्ही बघाल तर मस्त अशी तर्री सुटलेली ग्रेव्ही आलेली आहे. खूप मस्त चिकन लागतं. जे आपण फोडणीमध्ये पुदिना वापरलेला आहे तेलामध्ये, त्याची तर चव अप्रतिम अशी लागते. तर नक्कीच अशा पद्धतीने एकदा तुम्ही चिकन जर करून पाहाल ना, तर याच पद्धतीने नक्कीच कराल. या पद्धतीने आपलं चिकन शिजलेलं आहे. हे चिकन तुम्ही भाकरीसोबत, पराठ्यांसोबत किंवा मग चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा मग भातासोबत खाल्लं तरीसुद्धा आमटीची किंवा डाळीची जरूरत पडणार नाही. या पद्धतीचं असं एक ग्रेव्हीदार चिकन झालेलं आहे. तर खूप सुंदर असं ग्रेव्हीदार चिकन झालेलं आहे. तर इथं मी चिकन हे तांदळाच्या भाकरीसोबत सर्व केलेलं आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच बऱ्याचशा मी व्हिडिओज शेअर केलेल्या आहेत. चिकनच्या असू देत किंवा अजून कोणत्याही असू देत, बऱ्याचशा रेसिपी शेअर केलेल्या आहेत. चॅनलला जाऊन त्यासुद्धा जाऊन चेक करा आणि त्यासुद्धा जर रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अशाच खूप छान छान रेसिपीज पुन्हा घेऊन येईन. तर त्याच्यासाठी भेटूयात पुन्हा एकदा नवनवीन व्हिडिओसोबत. आता चिकन एन्जॉय करते आणि तुम्ही रेसिपी एन्जॉय करा आणि नक्कीच ट्राय करा. खूप मस्त अशी ही रेसिपी झालेली आहे. मस्त शिजलेलं आहे, छान ज्युसी तयार झालेलं आहे. तर भेटूयात पुन्हा एकदा. बाय.